काही नाही ना. कुठे गेली? कोण कुठे गेले? तू आता आली कुठून? रूमवर. तुझी रूम कुठं आहे? मी दीक्षाताई सोबतच राहते ना. रूम मध्ये राहते. माशी काऊन नाही म्हटली तुला दीक्षेच्या रूमवर? काय? तुला म्हटलं मी दीक्षेच्या रूमवर येऊन तुला करून येतो, मग आज कोण नाही म्हटलं मग तुला? अरे कोणी रूमवर नव्हतं ना म्हणून. असलं तर कोणी असलं सांगायचं ना सेक्युलर क्लिअर. कोणी असतं तर काही नाही. बरोबर आहे. आहे की नाही? ठीक आहे म्हणाला ते गावी गेले होते ना. हा. माशी आलते मला भेटायला. कोण? ते साक्षी का साक्षी स्वीटी? ना स्वीटी दोघे पण. हो का? चंगू आणि मंगू. काय नाही. काही ना गावी चाललो म्हणे मला. काम होतं ते असं म्हणे. म्हटलं मी आता खाली जातो म्हटलं कुठे जातात फिरायला तर. नाही म्हणे फिरायला नाही जातो म्हणे काम होतं म्हणे प्रश्न. म्हटलं सांग कोणतं काम होतं तर. मी जाऊन आल्यावर सांगतो म्हणे. जाऊन आलो आली होती मग अशी दोघे आलो ते गाडीनं आईच्या गाडीनं. मी आजा. हा या एकटं. सगळ्यात लहानचं नाव काय? अनुष्का. अनुष्का नाव आहे. ओले ऑफिसवरून आल्यावर दिसले. आज ऑफिसला गेली का? हो. आज सुट्टी नव्हती ना. उद्या पण आता माहित नाही. उद्या नागपंचमी होती सुट्टी पाहिजे. उद्या जर सुट्टी असली तर गावाला जाते, नाही तर मग आता नसली तर मग नसली तर मग ऑफिस. पहिला दिवस कसा गेला? चांगला गेला. नाही पहिला दिवस म्हणजे असं रोजच्या सारखं सॅटर्डे ट्रेनिंगला जात होती. हा ट्रेनिंगला रोजच जात होती ना. ट्रेनिंगला रोज जात होते. किती दिवस झाले ट्रेनिंग जाऊन आली तुझं? 4-5 दिवस गेली ना. 4-5 दिवस गेली तर ट्रेनिंगला. माहितीये का जशी केलं ना तशीच नाही का, मतलब दुसऱ्याच दिवशी नाही का तसेच झाले. आता माझ्या मी जास्त निघून तुला करून देतो. मगाशी कुठे होते? नाही जेवण आहे. उपास आहे का? नाही आता करेन मग 9-10 आम्ही लवकर जेवण नाही करत. 10 आता रूमवर कोण कोण आहे मग? रूमवर कोणी नाही आहे. हा शेंका कोण कोण आहे? ताईकडे जातो. तुम्हाला सिलेंडर घेऊन जात होते मग आधी? अरे आम्ही दुसरी रूम करणार आहे ना. अच्छा कोण कोण? स्वीटी आणि मी. तर माझी गाडीवर तू कोणाच्या गेली होती? किंवा मगाशी किंवा काल असेल. हो काल सिलेंडर घेऊन साक्षी. साक्षी होते. हो. लक्षात दिसते गाडीवर साक्षी. साक्षी स्वीटी आणि मी रूम करणार आहे ना. स्वीटीच्या घरी गॅस सिलेंडर नाही आहे, एकच आहे म्हणजे डबल नाही आहे, म्हणजे माझ्या घरी डबल आहे. ते एक्स्ट्राचे होते ते माझ्या भाऊ रूम करून राहत होता ना हिंगणघाटला. मग त्याच्याकडून आणले. तुझा भाऊ पण राहते की इकडे रूम करून? नाही इथे नाही, तो हिंगणघाटला राहतो. अच्छा हिंगणघाटला त्या वर्धा रोड. हा. तिथं कोणतं काम करते तो? काय नाही तो आता मतलब 12वी झाली आहे. ITI वर ऍडमिशन केली आहे. कॉलेज लागायचीच आहे म्हणून. माहिती आहे का मी घरून निघली तर पाऊस नव्हता चालू, तरी पण मी छत्री आणली. चांगलं केलं. ओलो पाण्यात गेली. मग रूमवर स्वयंपाक कोण करत जास्त करून? मी करते, दीक्षाताई पण करते, साक्षी पण करते. स्वयंपाक कोण चांगला करतो तुमच्या तीन एवढा मध्ये? सर्वच चांगलं करते. सर्वच चांगलं करतो. दीक्षा आरसी आहे. आरसी पण आहे. बहुत हे करते कामाला. कंजर का बहुत जास्त आहे ते. बहुत पैसा आती दीक्षा. साक्षी भी कमी है. साक्षी भी कमी है. तो तिचे हिस्सा भी जमतो होता. ये केस बहुत बढ़िया है.
केसरी क्वांटिटी बहुत बड़ी है, जबरदस्त. म्हणजे म्हणजे जेवढे केस डोक्यात असते तेवढे बहुत लोकांच्या डोक्यात जेवढे केस राहत नाही. नाही करली आहे ना म्हणून दिसते नाही जास्त. असेल पण केसरी क्वांटिटी बहुत बड़ी है. करली आहे म्हणून जास्त जाड वाटते पण कर्लीचे रिक्षाचे पण आहेत, साक्षीचे पण आहेत. मग त्यांची केस सांगतील ना, त्यांची केस पातळ आहे, तुझे केस तेवढे पातळ नाही. त्यांचे तुझ्या जेवढे केस आहेत त्यांच्या 3 पट केस आहेत त्यांच्यापेक्षा तुझे केस. ते दोघेही गेले का गावी, का तिघेही गेले गावी? किती हा हो किती पण गेल्या. खूप गुंतते केस लवकरच गुंतून जाते. रूम पाहून झाली का तुमच्या दोघांची पण? रूम बघितली हा आता 10 किती रूम आहे ना? 3.5 मतलब 3,500 रुपये 3,000 रूमचा आणि लाईट बिल. सगळा रूम 500 वेगळे. लाईट बिलही 700 वगैरे. कुठं रूम आहे? तिकडेच आहे दीक्षिताच्या रूमच्या आसपासच. थोडंसं आसपास. दीक्षेची रूम बहुत मोठी पण आहे, पण ते पैशाच्या व्यवहार त्यांचा बहुत हे आहे ना. मोठी आहे म्हणजे कसं ते साक्षी जिथे जॉब करते ना हां त्या डॉक्टरचे आहे ते डॉक्टरचं घर आहे त्यांनी दिलं आहे म्हणून त्यांना स्वस्तामध्ये मिळली. आणि तिथे डॉक्टर पण नसतात ना, इथे राहतच नाही ते. जोडत आहे केस वास येत आहे. नाही ते वॉश नाही केले ना बरोबर, त्याच्या मळ आहे त्याचा वास येते. वॉश केले ना प्रॉपर वॉश पाहिजे तसा वॉश नाही तो केसाला, म्हणजे म्हणून ते मळ वगैरे जोडत आहे. प्रॉपर म्हणजे कसे आता वॉश म्हणजे त्याला 2दा वॉश करतो, मळ वगैरे असते ना पूर्ण 2दा वॉश केलं तर प्रॉपर होऊन जातं. तो चांगल्यानं केलं तर मला वाटलं एखादी हप्ता राहील एक किती दिवस नाही राहिले. एक हप्ता राहते ते. माझी जास्ती करली आहे म्हणून नाही का? नाही असं कसं काही नाही. दुसऱ्या दिवशी जसे तसे झाले होते. राहायला पाहिजे तर हिटीचं प्रमाण जास्त वाढून जायचं टेम्परेचर नको.
सिरम वगैरे लावतो का केसाला? नाही, काहीच नाही लावत. काहीच नाही, फक्त शॅम्पू. आणि असं काही नाही की एकच सिरम लावत नाही केसाला, चांगलं असतं. असं काही नाही की एकच शॅम्पू लावतो म्हणून. वेगवेगळं कोणती तो पण. मिळाला वेगळं तो. हा बस. तुमची कोणत्या कास्टमध्ये ती मेश्राम? एसटी कास्टमध्ये एसटी. आमच्या पण कास्टमध्ये मेश्राम असते. भरपूर साऱ्या कास्टमध्ये मिश्रम जिथे तिकडे पसरल्यात ना मिश्रमासारखं म्हणतात. एका ठिकाणी साईड नाही राहिलं ना त्याच्यावर जिथे तिकडे पसरले आहेत. प्रत्येक याच्यामध्ये तुला मिश्रम दिसेल, प्रत्येक कास्टमध्ये. ती कोणती कास्ट नाही आणि मिश्रम नाही. एसटी एससी सगळ्या याच्यात मिश्रम. मिश्रमाचं म्हणणं असं होतं का मी कुठेच ऐकणार नाही एका ठिकाणी. कॉलेज आहे. तुम्ही नाही का तितका मोठा व्हिडिओ नका टाकत जाऊ. बिफोर टाकायचं आणि आफ्टर टाकायचं बरं. तेच चाललं मला पूर्ण प्रॉपर एडिटिंग जमत नाही. आता हळूहळू शिकायचं. तुम्ही क्लासेस लावणार आहे त्याच्यामध्ये. अच्छा तसं आहे का? हा मग आज शिकायसाठी काही ते कच्चा मटेरियल माझ्या जो जमा पाहिजे ना. हा. ज्या मी क्लासेस लाईन तो बनेल ना असं नाही असं पाहिजे तसं नाही असं पाहिजे म्हणून पूर्ण व्हिडिओ ते जमा ठेवतोय मी. त्याच्यानंतर मग त्याला एडिटिंग वगैरे पूर्ण कोर्स कम्प्लीट होईल ना त्यामध्ये त्याला प्रॉपर करेन पिक्चर सारखं नाही बिलकुल. ते म्हणजे कसं रील्स मध्ये वगैरे बिफोर आफ्टर राहते ना. हा डायरेक्ट आधीच दाखवते. हा आधी कसं होतं मग नंतर कसं होतं तसं ते दाखवते. मी करणार आहे. मी हळूहळू सध्या माझ्याकडे बरोबर प्रॉपर जमत नाही. त्या हळूहळू कोणत्या गोष्टीला टाइम लागतो ना त्यासाठी माझं चालू होतं. तेल पण नाही लावत मी. तू तेल लाव किंवा नको लाव पण आपल्या बॉडीमध्ये नॅचरल 15% ऑइल येते. माझ्या आधी खूपच तुम्ही हातात सुद्धा नव्हते एवढे केस होते. मग कमी झाले आता खूप कमी झाले. कळले काही का होतं का तुला काही त्रास वगैरे होता का केस गेलं तेवढा? नाही 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 त्रास वगैरे नाही आपोआपच. त्रास म्हणजे काही तुला काही झालं होतं का बिकून तब्येत वगैरे खराब नाही होता? नाही नाही केस तर गळायला पाहिजे तुझे. आपोआपच. पाणी वगैरे चेंज केले का तू? आता माहित नाही बा. पाण्याचं पण राहते खूप काही असं. 10वी 12वी पर्यंत होते मग त्याच्यानंतर मग केस गेले. पुरेच गेली कोण आहे तू एवढं भरपूर आहे केस आणि वाढत पण नाही. वाटलं का? नाही आता तुम्ही कापले ना तर माहिती का आधी जेवढे होते ना तेवढे होते मग त्याच्यावर जातच नाही. आता तुम्ही मेकअप पण करता मग? नाही मेकअपचे चालू करणार आहे आता काही दिवसामध्ये. आता मी त्याच्याच क्लासेस वगैरे साठी चालू माझी इकडे धावपळ मेकअप वगैरे सगळं अर्जंट. मी क्लासेस जॉईन करणार आहे. फीज भरपूर सारे तर मी असं पाहतो तर माझ्या बजेटमध्ये एखादा क्लास फिट झाला पाहिजे. माझ्या बजेटमध्ये फिट झाला तर मग मी मेकअपचे वगैरे सगळं क्लासेस लावणार आहे त्या हिशोबानं. जास्त सोचा तर मी विचार करतो असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. आपण जे विचार करतो ना त्याचं उलटच होते. हो कोशिश झाली असं बघ हे केस केलं तर हे राहायला पाहिजे फक्ताला.
हारामध्ये. मी जे पीठ दिली 230 मध्ये दिली, त्याच्यामध्ये अपेक्षा करू हप्ताभर आरामात चालायला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की जास्त करली आहे ना त्याच्यामुळे राहत नसेल, असं काही होऊ शकते का? जे मी चिराजा करून दिलं असतं मात्र इथं स्पेस नाही, ते कसं ओपन आहे नाही त्या कारणानं, म्हणून तुला मग असं म्हटलं. तुझ्या इथं ते एकटे असल्या कारणानं मी येऊ नाही शकत. कोणी असलं रिक्षा वगैरे चालू असतो. मी रिक्षा रूमवर जाऊन केलं होतं एकदा दोनदा केलं होतं साक्षीचा. तिने सांगितलं साक्षीने तुला असं मी एकटी आहे ना त्या कारणानं चांगलं नाही वाटत तसं. ते जेव्हा येतील ना तेव्हा करून दे, ठीक आहे? करून दिली तो खुश होऊन जातील, दुबारा कुठं करायला जातीलच नाही माझी बाय. ते सांगेल तुला साक्षी याच्याबद्दल. तुम्ही व्हिडिओ पण टाकलाय ना तिचा, बघितला मी. पायाचं, चेहऱ्याचं, मानेचं म्हणजे पेडिक्युअर मॅनिक्युअर करतात. पेडिक्युअर नाही, फक्त मसाज करून दिली तुम्ही तिला, तेच नाही केलं. झालं तर झोपून गेलं तिथे. साक्षी हा हे काय ठीक पण पिक्चर वगैरे किती तेल लावतो. तेल नाही असं नाही की एकच कोणती पण ज्या जर कोणी सांगितले की हे चांगली आहे तेच कर. हा तेच लावते. तिला फक्त एक वेळा चणा जेव्हा कोणी चढवतल्या एका चढली ते बस मग त्याच्यात ते दिवाणी होऊन जाते. ते केस किंग वापरले तिनं इंदुलेखा खूप. मग ते केस करते केस पिकून राहिले. इथं होते ना इथं होते रूम मध्ये काही महिने. मग मागे लागले केस पिकून राहिले केस गोंग राहिले कैसा. आजपासून घेऊन आली खाता नाही फेब्रुवारी महिन्यापासून. बरोबर खास असं काही काहीच नाही. शाळेत गरमीमुळे कारण मला गरमी सहन नाही होत. पण माहित नाही फेब्रुवारी महिन्यापासून आधी फक्त माथ्या इथं कपड्याला आले होते डोक्याला. मग मी म्हटलं आता गरमी आले असेल का नाही का लक्षच नाही दिलं. मग पुढे चेहऱ्याला फेब्रुवारी मार्चपासून पुढे चेहऱ्याला एक करता नाही का एक येत होता. मग पुरेसे आला.
काय बनवलं स्वयंपाक? स्वयंपाक बनवायचंच आहे. काय बनवणार? काहीतरी बनवलं. चिकन, मटन, नाही, मच्छी, नाही. पनीर चिकन मटन तर जमतच सर्वां समोरमध्ये आहे ना आता? नाही. तसं खातच नाही का? खाते पण कमी लिमिटेड मटन वगैरे नाही. चिकन जमते. वाटलं तर हो, अशी उभी का बरं राहते? बाउन्सी झाल्या तिथे होऊन जातं कळायचं नंतर. तिथे केसर आहेत ते पण बघेल खूप लहान लहान बेबी असतात त्याला ग्रोथ खूप उशिरा झाली असं मला काही हरकत नाही. छोटे छोटे आहे ना, त्यामुळे होत नसेल. ते पप सारखा तयार होणार तिथल्या तिथं. हाँ भैया बोला ये पूरा बाल ड्राई करेंगे तो कितना 60 रुपये. हाँ कब करना है? हाँ? कब करना है? हा बरोबर. हाँ, तुम्ही प्रॉपर इथे आहे का? मी बाजूच आहे भंडारा साईडची भंडारा आहे ती. तुमचं भंडारा तिकडलं आहे साईडला माझ्या गावात. त्या साईडला माझ्या गावात तुमच्या साईडला कराडी पालोरा म्हणून तिथला आहे मी. कोणतं बाबा? कराडी पालोरा. पहिले नाही. इथं मी आलो तो 17-18 वाजता नागपूरला आलो होतो. तुझे लग्नाच्या आधीपासून राहत होते. इथं लग्नाचा कसा मन झाला मी दुकानाला वडा संस्था बघायला. नाही नाही म्हणजे हो इथं मी खूप वर्ष असतो ना. हा तेच ते हम्म. लग्नाच्या आधीपासून. ते बेबी जसं वाढते ना त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू येतील याच्यामध्ये लेवलमध्ये डायरेक्ट होणार नाही ते. मी कापले नाही आपोआपच. हो ते बेबी असते ऑटोमॅटिक असते. बघा आता पोप्स झाला गेला पोप्स कसं राहील ते कळलं ते पण तू त्याची कुठं मंदिरात गेली की काल की परवा किंवा स्टेटस ठेवली कुठल्या मंदिरात गेली होती का काल किंवा आज? नाही का? त्या साईडला पण. कधी स्टेटस ठेवलं होते? काल की आज पाहिलं मी शाळेचं स्टेटस मंदिरातला. म्हटलं पूजाला तो खूप मानतात. नाही. मान खाली कसं सांग बस.
केस बडे झाले म्हटलं आहे आता आजचे ते राहायला पाहिजे तो असं अपेक्षा करून तुझ्या केसाकडून. नाही तर मग तू अगर ते नाही राहिले तर मग दोनदा तरी वॉश करून यायचा कमीत कमी चांगले आहे प्रॉपर. म्हणजे आता चांगलं घासू 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 चांगलं डोकं धुवून यायचे. अगर आता कसं नाही राहिले तर राहिले प्रॉपर चांगलेच मी वॉश करते. इथून थोडं नाही काही हो, करते. ते पण होऊन जाते. बारीक. हा. सलून मधल्या वॉश मध्ये आणि घरच्या वॉश मध्ये फरक पडतो. हा ते तर आहे. आता माझ्याकडे हेअर वॉशचं आहे नाही त्या कारणानं तर तुला मी इथेच प्रॉपर वॉश करून देत असतो. ते येतच नाही. दावा नाही. दोन दावा नाही. आले हा, ते बेबीच नाही ना तुला खूप जास्त. इथून करता येईल. कुठं दोन आहे, ते पण दोन. ते छोटे छोटे आहे ना येत नाही. हा. हे वाले हो ते खूपच जास्त आहेत ते तेवढं नाही ना त्याच्यामध्ये चटका लागेल तुला. हात त्यावेळेस जशी क्लिप लावली ना तशी क्लिप लावते याला. त्याची केस करून पण आणि क्लिप लावली. त्या दिवशी आणि हा बस 10 मिनट गाड़ी करनी है. सुबह आ जाओ 7 बजे. 7 की पहले पीछे 6:30 बजे. बकवास मत करो यार. 6:30 बजे तो दिखते नहीं हो. 7 बजे तक खुल जाती दुकान. 7 बजे तक आ जाओ. और दोपहर को बोलते हो तो दोपहर को कहाँ बोलते हो. नहीं दोपहर को रहता हूँ अगर कस्टमर रहे तो. नहीं रहता तो गायब हो जाता हूँ. जिस दिन मेरे को रहता उस दिन गायब होते. लक्षात एकदा सुबह आता. आज तुला आवडली त्या दिवशीपेक्षा ती तसंच वाटत सेम. आवड आता हे उद्याला समजेल तुला चेहऱ्यावर तर वाटत नाही आवडले म्हणून. नाही नाही आवडले. हे इथून बघा. काय बहुत करतो. इथून राहिले. एक मिनिट रस्ता. त्या दिवशी पण माहितीये का एका साईडची नाही का या साईडची चांगली झाले होते हा. आणि या साईडचे थोड्या वेळातच नाही का करली दिसायला लागले होते. स्वीटी म्हणत बी होती की आत्ताच्या आत्ताच म्हणे आत्ताच केले आणि म्हणे आत्ताच तुझे केस असे झाले म्हणे. माहित नाही म्हटलं तर बरोबर झाले म्हटलं. केस सुटलं तिला केस सुटले माणसाला
हे बेबी हेअर असतात बघा, हे मशीन देताना म्हणलं होऊन कोण नाही राहिलं, खूप जास्त लहान असेल त्या. इकडले बरोबर आहे, इकडलेच आहे. आता ठीक आहे. आता माझी काय इथे इथे थोडं तिकडे सर, ठीक आहे इकडे सर. हां बस बस. आता इकडे आता इकडे चालत होतं. हां इकडे माझ्याकडे स्माईल तर द्या. ठीक आहे ना. ओके थँक्यू. यू आशा करू द्या, 8 दिवस तरी राहायला पाहिजे, हप्ताभर तरी राहायला पाहिजे. हो मग राहतच नाही. खाऊ नका कामाला. तिकडे फक्त ठीक आहे सर, ठीक आहे सर, ठीक आहे सर. इकडे सेंटर मध्ये यायला पाहिजे. हां. ओके थँक्यू. तुम्ही इंटरव्ह्यू घेत जा. हो